लाडक्या बहिणीच्या पुढच्या हप्त्याची काय प्रोसेस सुरू आहे सध्या आणि ती कधीपर्यंत मिळेल काय काही हप्ता आहे तो देण्याची सुरुवात ही केलेली आहे. मधले हे 1-2 दिवस सुट्टीचे असल्यामुळे त्यावेळेला थोडीशी प्रोसिजर 1 दिवसासाठी खाली घेतला होता. आजपासून पुन्हा एकदा साधारणपणे पुढच्या 3-4 दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही लाभार्थी आहेत लाडक्या बहीण योजनेचे त्यांच्या खात्यामध्ये थेट जो लाभ आहे पोहोचवण्यात येईल. तर महिलांसाठी घेऊन आलेलो आहे मी लाडक्या बहीण योजनेअंतर्गत एक खुश खबर आणि एक दुःखी खबर सुद्धा. तर का बरं म्हणतोय तर हा व्हिडिओ तुम्ही फक्त पूर्ण कारण खूप साऱ्या महिलांना आता एप्रिल महिन्यामध्ये फक्त 500 रुपये हप्ता मिळणार आहे. ज्या महिलांना आतापर्यंत 1500 रुपये हप्ता मिळत होता त्या महिलांना मात्र आता 500 रुपये मिळणार आहे 1500च्या ऐवजी. म्हणून हा व्हिडिओ पूर्ण पहा. जर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला नाही, हा अपडेट जर तुम्ही मिस केला, जर तुम्ही हे कागदपत्र वेळेवर जमा किंवा केली नाही तर तुम्हाला सुद्धा लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500च्या जागी फक्त 500 रुपये मिळतील. ही गोष्ट मात्र लक्षात असू द्या. म्हणून जास्त वेळ न करता चला वळूया आपल्याच्या व्हिडिओकडे, ज्यामध्ये मी तुम्हाला हे जे 500 रुपये हप्त्याची अपडेटसुद्धा देणार आहे. सोबतच लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता कधी भेटेल त्याची सुद्धा अपडेट देणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ आपण जास्त वेळ न करता सुरू करूया. पण त्याआधी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र माझ्या नक्की करा. तर बघा, मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य सरकारद्वारे कुटुंबातील विधवा, विवाहित, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिलांना सोबतच कुटुंबातील एक अविवाहित महिलेला दरमहा 1500 रुपयाची आर्थिक मदत केली जाते. या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत 13,500 रुपये लाभार्थी महिलांना देण्यात आले आहे आणि आता लवकरच लाडक्या बहीण योजनेचा 10वा हप्तासुद्धा वितरित केला जाणार आहे. आता तुम्हाला तर माहीतच असेल, लाडकी बहीण योजनेअंतर्गत 28 जून 2024 रोजी महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजीद्वारे जी आहे ही लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली होती. पण आता सर्व लाडक्या बहिणींना राज्य सरकारने एक मोठा धक्का दिला आहे, ज्यामध्ये आता महिलांना 1500 रुपयाऐवजी फक्त दरमहा 500 रुपये देण्याची माहिती समोर येत आहे. माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 500 रुपयाचा हा अपडेट महाराष्ट्रातील 8 लाखहून अधिक महिलांना लागणार आहे, ज्यामध्ये आता 8 लाखाहून ज्या 8 लाख महिला आहेत त्यांना 1500 ऐवजी फक्त 500 रुपये प्रति महिना मिळणार आहे. आणि हा बदल जे आहे 10व्या हप्त्यापासून लागू होणार आहे. म्हणून ज्या महिला 10व्या हप्त्यासाठी पात्र आहे त्या महिलांनी हा व्हिडिओ मात्र पूर्ण पहा. बघा, खूप साऱ्या महिला अशा आहेत की ज्यांना पंतप्रधान PM किसान योजनाच्या अंतर्गत 6000 रुपये आणि राज्य सरकारची नमो शेतकरी योजनाचे 6000 रुपये अशा वर्षाची त्यांना 12,000 रुपयाचा लाभ मिळत असतो. सोबतच लाडक्या बहीण योजनेअंतर्गत 1500 रुपये प्रति महिना म्हणजे 18,000 रुपये वर्षाचे असे त्यांना हे सुद्धा मिळत होते. तब्बल या योजनेअंतर्गत महिलांना जे आहे 30,000 रुपये प्रति वर्षाचे मिळत होते. म्हणून हा बदल जे आहे राज्य सरकारद्वारे करण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत सोबतच लाडक्या बहीण योजनेच्या पात्रतेअनुसार तुम्हाला तर माहीतच असेल, जर महिला कोणत्याही योजनेचा लाभ घेत असेल तर तिला योजनेसाठी अपात्र मानल्या जाईल. परंतु महिला शेतकरी आहे म्हणून या शेतकरी महिलांना योजनेतून बाद करण्याऐवजी त्यांना नमो शेतकरी योजनेचे पैसे सुद्धा मिळतील. परंतु लाडक्या बहीण योजनेअंतर्गत त्यांना जे 1500 रुपये मिळत होते ते आता 1500 रुपये न मिळता त्यांना फक्त 500 रुपये महिना देण्यात येणार आहे. ही गोष्ट मात्र लक्षात असू द्या. माहितीनुसार लाडकी बहीण योजनेसह नमो शेतकरी योजनेचा लाभ 8 लाखाहून अधिक महिलांना मिळत होता. या महिलांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत लाभ मिळत होता. म्हणून हा अपडेट राज्य सरकारद्वारे जाहीर करण्यात आलेला आहे. माझ्या लाडकी बहीण योजने 500 रुपयाचा जो अपडेट आहे त्यानुसार ज्या महिलांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत 1000 रुपये किंवा त्यापेक्षाही जास्त किंवा तुम्हाला माहीतच असेल 4 महिन्यातून त्यांना 2000 रुपये मिळत असते वर्षातून 3 वेळा, तर त्या महिलांना मात्र आता योजनेअंतर्गत जे आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत 500 रुपये प्रति महिना मिळणार आहे. आणि हा अपडेट जो आहे एप्रिल महिन्यापासूनच लागू होणार आहे. ही गोष्ट मात्र तुमच्या लक्षात असू द्या. लाडकी बहीण योजनेसाठी ही पात्रता महिलांना पूर्ण करावी लागेल तरच त्यांना जे आहे या योजनेचा लाभ मिळतील. या पात्रता सर्व महिलांसाठी लागू आहे. ज्यांना 1500 रुपये प्रति महिना मिळतील त्या महिलांना सुद्धा आणि ज्या नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहेत त्यांना सुद्धा या पात्रतांना पूर्ण करणे खूप जास्त गरजेचं आहे.
महिला महाराष्ट्र राज्यातील कायमची रहिवासी असावी, महिलेचं वय 21 ते 65 वर्षाच्या दरम्यान असावं, महिलेचं कुटुंब आयकरदाता नसावं, त्यानंतर महिलेचं उत्पन्न जे परिवाराचं उत्पन्न असते ते 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावं, महिलेच्या परिवारात ट्रॅक्टरशिवाय दुसरं कोणतेही चारचाकी वाहन नसावं आणि महिला बँक खाते आधार कार्डसोबत जोडलं असलं पाहिजे आणि DBT पर्याय सक्रिय असला पाहिजे. याशिवाय महिला संजय गांधी सोबतच इंदिरा गांधी पेन्शन योजनेचा लाभसुद्धा घेत नसावी, ही गोष्ट मात्र लक्षात असू द्या. आता बघा, चौकशीनंतर लाभार्थ्यांची संख्या कमी झाली. लाडकी बहीण योजनेअंतर्गत जेव्हा योजनेची सुरुवात झाली होती तेव्हा 2,65,00,000 महिलांचे अर्ज योजनेसाठी स्वीकार करण्यात आले होते. परंतु त्यानंतर योजनेची पात्रता निकष पूर्ण न करणाऱ्या महिलांचे अर्ज नाकारले जात आहे. ज्यामध्ये माहितीनुसार आत्तापर्यंत 5 लाखाहून अधिक महिलांचे अर्ज योजनेसाठी जे खारिज म्हणजे रिजेक्ट करण्यात आलेले आहे आणि पुढे 10 ते 15 लाख महिलांचे अर्ज देखील खारिज केल्या जाऊ शकते, अशी माहिती समोर आलेली आहे. सोबतच लाडक्या बहीण योजनेचा बजेटसुद्धा यावर्षीच्या अर्थसंकल्पात कमी करण्यात आलेला आहे. 28 जून 2024 रोजी मागच्या वर्षीच्या अर्थसंकल्पातच लाडकी बहीण योजनेची सुरुवात झाली होती, ज्यामध्ये 46,000 कोटी रुपयांचा बजेट ज्या लाडक्या बहीण योजनेसाठी वितरित म्हणजे आवंटित करण्यात आला होता. पण आता 2025 आणि 26च्या अर्थसंकल्पात मात्र लाडकी बहीण योजनेच्या अर्थसंकल्पात मात्र कपात करण्यात आलेली आहे. या कपातीमध्ये लाडकी बहीण योजनेसाठी फक्त 35,000 करोड रुपयाचा निधी जे आहे जाहीर करण्यात आलेला आहे आणि ज्यामध्ये हा जो निधी आहे हा 2024च्या पेक्षा 10,000 कोटी रुपयाने कमी आहे. म्हणून महिलांना आता या जे अपडेट्स तुम्हाला जी मिळत आहे की काही महिलांना 500 रुपयेच मिळत आहे आणि सोबतच ज्या महिलांचे अर्ज रिजेक्ट का केल्या जात आहे तर तुम्हाला हे समजून येत असेल की आता लाडकी बहीण योजनेचा बजेटसुद्धा कमी झालेला आहे. सोबतच ही गोष्ट मात्र लक्षात असू द्या. आता मी तुम्हाला सांगतो की एप्रिल महिन्याचा हप्ता म्हणजे 10वा हप्ता तुम्हाला कधी मिळेल. तर बघा, माहितीनुसार महिला व बालविकास विभागाने 10व्या हप्त्यासाठी लाभार्थी महिलांची यादी जाहीर केलेली आहे. जी यादी महिला ऑनलाईन किंवा ऑफलाईन तपासू शकता. यावर आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला मिळून जातील. या यादीनुसार राज्यातील 2,41,00,000 महिला 10व्या हप्त्यासाठी पात्र असतील आणि 10व्या आठवड्यात या महिलांना 1,500 रुपये मिळतील. पण ज्या नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहे त्यांना फक्त 500 रुपये मिळतील, ही गोष्ट मात्र लक्षात असू द्या. माझी लाडकी बहीण योजना 10व्या हप्त्याची जी तारीख आहे ती मिळणार आहे तुम्हाला अक्षय तृतीयेच्या शुभ दिवशी म्हणजेच 30 एप्रिल रोजी उपलब्ध होईल. सोबतच नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींना 1,500 ऐवजी 500 रुपये मिळतील, ही गोष्ट मात्र लक्षात असू द्या. तर हा एक नवीन अपडेट मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत आलेला आहे. हा अपडेट मी तुम्हाला पूर्णपणे जसाच्या तसा सांगितलेला आहे आणि यामध्ये जर काही बदल जर झाले तर नक्कीच मी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ आणणारच. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. काही चुकलं असेल तेही तुम्ही मला कमेंटमध्ये करेक्ट करू शकता, जेणेकरून मी पुढे चालून त्या चुका पुन्हा करणार नाही. आपण व्हिडिओ पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मला द्या रजा. जय हिंद, जय महाराष्ट्र.